एक्झाम्पल बघायचंय फायनल अकाउंट मधलं. First of all, here example is given. M gives the following trial balance as on 31st March 2010. तर इतर ट्रायल बॅलन्स दिलेलं आहे. त्याच्यामध्ये ट्रायल बॅलन्स देर आर टू साइड ऑफ ट्रायल बॅलन्स. तर डेबिट साइडचे आयटम्स मी या ठिकाणी वाचतो. यू लिसन केअरफुली. आयटम्स ऑफ डेबिट साइड ऑफ ट्रायल बॅलन्स. प्लांट अँड मशिनरी आहे डेबिट साइडला 60,000. त्याच्यानंतर फिक्चर अँड फिटिंग्स फॉर ऑफिस 2,400. त्याच्यानंतर स्टॉक ॲज ऑन एप्रिल 1st 2009 रॉ मटेरियल आणि फिनिश्ड गुड असा स्टॉक आहे. देन परचेस 93,100. देन वेजेस 51,300. अदर मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस 16,200. Then office expenses 18,700. Then sundry expenses 26,000. Cash at bank 6,600. Patents 18,000. Selling expenses 15,000. This is debit side. Now credit side. Capital 50,000. Mr. M. M is name of businessman. M's current account 2,500. Sundry creditors 22,300. Then loan at 18% from Indian Bank 20,000. Sales 2,50,600. Sale of scrap 3,600. This is item of debit and credit side is given in the trial balance. Some adjustment given here. On 31st March 2010, the stock of raw material was 13,300. This is closing stock. Second number, depreciation provided by M. M is name of person. M is 15,000 on plant and machinery and 10% on fixtures and fittings on book value. Next number, patents have 2 more years to run and concern a vital production process. Then नंतर manufactured goods were transferred to selling department at value of rupees 2 lakh. The value of finished goods
on hand on 31st March 2010 was rupees 30,000. The value of the finished goods as on April 1st, 2009 was at cost to M. Draw the manufacturing, trading and profit and loss account for 2009-10 and the balance sheet of M as the end of the year. या ठिकाणी एम ह्या व्यक्तीचं ट्रायल बॅलन्स दिलेलं आहे आणि त्याचबरोबर त्याच्यासोबत काही ऍडजस्टमेंट दिलेलं आहे. आता त्यांनी सांगितलेलं आहे की मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट काढा, ट्रेडिंग अकाउंट काढायचं, त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काढायचं आणि वर्षाच्या शेवटच्या दिवशी बॅलन्स शीट तयार करायची. मॅन्युफॅक्चरिंग, ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऑफ एम फॉर द इयर एंडिंग 31st मार्च 2010. हे बघा, तुम्हाला मी फॉर्मॅट दाखवतो, आपण नंतर तुम्हाला प्रॉब्लेम हे करता येईल. बघा, हे बघा तुम्ही, तर अशा पद्धतीनं हा फॉर्मॅट आहे. हे मॅन्युफॅक्चरिंग, ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऑफ एम फॉर द इयर एंडिंग 31st मार्च 2010. आता हे डेबिट साइड आहे बघा इकडची. हे तर हे ट्रेडिंग, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असं वेगवेगळं, म्हणजे त्याचं फॉर्मॅटमध्ये काढायची काही गरज नाही. एकाच ह्याच्यामध्ये आपल्याला सर्व काही काढता येते. हे बघा 30. आणि हे क्रेडिट साइड, हे इथं टॅली झालेलं आहे 80,200, 80,200. हे बघा सुरुवाती, हे मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट म्हणजे काही नसते, फक्त त्याच्यामध्ये रॉ मटेरियल आपल्याला घेता येते आणि ओपनिंग स्टॉक त्याच्यामध्ये ऍड करायचा आणि नंतर क्लोजिंग स्टॉक त्याच्यामधून लेस करायचा. म्हणजे तिथं हे ट्रेडिंग अकाउंट ट्रान्सफर 2 लाख. त्याच्यानंतर हे टू वेजेस, टू मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस, हे डिप्रिशिएशन ऑन प्लांट मशिनरीज, टू डिप्रिशिएशन, हे सगळे आयटम्स हे मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट. त्याच्यानंतर इथं टू ओपनिंग स्टॉक गुड्स, टू व्हॅल्यू ऑफ गुड्स, हे मॅन्युफॅक्चरिंग ट्रान्सफर्ड फ्रॉम मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट टू गुड्स, प्रॉफिट अँड हे ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन. आणि इथे हे टोटल आलेले आहे. आता हे इथलं जे ग्रॉस 55,200 हे जे ग्रॉस प्रॉफिट आहे, हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इथं ट्रान्सफर झालेले आहे बघा. बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन 50,200 इथे क्रेडिट साईडला ते ट्रान्सफर झालेले. तर अशा पद्धतीनं हे इथं काय झालेलं आहे बघा. म्हणजे अशा पद्धतीने हे काढायचं. आता ह्याच्यामध्ये कसं आहे माहितीये का, मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट मध्ये तुम्हाला मगाशी सांगितलेलं आहे मी की ट्रेडिंग अकाउंटला हे उत्पादनाशी संबंधित घटक घ्यायचे असतात मॅन्युफॅक्चरिंग मध्ये. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये आफ्टर प्रोडक्शन जे ऑफिशियल खर्च असतात, म्हणजे त्याच्यामध्ये ऍडव्हर्टायझिंग असेल, मार्केटिंग असेल, ट्रान्सपोर्टेशन असेल, किंवा मग त्याच्यामध्ये तुमचं स्टाफचं सॅलरी असेल, रेंट असेल, जे काही म्हणजे आपण एकदा माल फॅक्टरीच्या बाहेर काढला टू सेल, फॉर सेल म्हणजे विक्री करण्यासाठी,
तर तिथून पर्यंतचे जे खर्च असतात ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये येतात. म्हणून अशा पद्धतीनं हे मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट कधीतरी काढायचं असते. ते मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट, तर मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटमध्ये काय घ्यायचं असते, रॉ मटेरियल घ्यायचं असते. म्हणजे रॉ मटेरियल कंझ्युम्ड म्हणजे प्रत्यक्षामध्ये आपण त्या वर्षामध्ये हाऊ मेनी स्टॉक कंझ्युम्ड म्हणजे किती वापरलेला आहे याच्यावरून. त्याच्यानंतर ओपनिंग स्टॉक म्हणजे लास्ट इयरचा क्लोजिंग स्टॉक म्हणजे या वर्षीचा ओपनिंग स्टॉक असतो जो की आपल्याला तो वापरता येतो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय करायचं, ऍड रॉ मटेरियल, कच्चा माल त्याच्यामध्ये ऍड करायचं आणि त्याच्यातून लेस काय करायचं, क्लोजिंग स्टॉक करायचं. म्हणजे हिअर ऍक्च्युअल युज्ड मटेरियल म्हणजे आपण किती मटेरियल वापरले ते इथं ऍक्च्युअली आपल्याला येते. म्हणजे इथं 96,100 इथं आलेलं आहे. त्याच्यानंतर वेजेस आवर लेबर इज एंगेज ओनली इन द फॅक्टरी. ऑफिसमध्ये लेबर नसतात हे लक्षात ठेवायचं. वेजेस हे मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसशी संबंधित असतात. म्हणून वेजेसचा खर्च हा मॅन्युफॅक्चरिंग आणि ट्रेडिंग अकाउंटशी संबंधित असतो. त्याच्यानंतर डिप्रिशिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी. आता हे डिप्रिशिएशन ऑन प्लांट, आता वेगवेगळे प्लांट असतात त्याच्यावर त्यांनी सांगितलेलं आहे 15% ऑन ₹60,000 म्हणजे 15×90 डिवायडेड बाय 100 म्हणजे असं 9,000 डिप्रिशिएशन चार्ज ऑन प्लांट अँड मशिनरी. डिप्रिशिएशन हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आपण घेतो आणि त्याच्यानंतर बॅलन्स शीटच्या असेट साईडला ज्या प्रॉपर्टीवर आपण ते डिप्रिशिएशन चार्ज करतो त्या प्रॉपर्टीची किंमत घ्यायची, त्याच्यावर डिप्रिशिएशन चार्ज करायचं आणि त्याच्यातून ती अमाऊंट मायनस करायची. तर अशा पद्धतीने हे डिप्रिशिएशन येईल. त्याच्यानंतर दुसरं एक प्रॉब्लेम मध्ये सांगितलेलं आहे बघा, लेस सेल ऑफ स्क्रॅप. स्क्रॅप विकलेला आहे, मग ते काय करायचं, त्याच्यामध्ये ऍड करायचं त्या प्लांट अँड मशिनरीमध्ये. त्याच्यानंतर कॉस्ट ऑफ गुड्स परचेस्ड 1,75,000 हे तिथं ऍड करायचं. म्हणजे अशा पद्धतीनं काय झालं माहितीये का, टू प्रॉफिट ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 12% ऑफ ट्रान्सफर प्राइस. तर हे प्रॉफिट तिथं ट्रान्सफर झालेलं आहे. आणि इकडं ट्रेडिंग अकाउंटला ट्रान्सफर काय झालंय, 2 लाख ते ट्रेडिंग अकाउंटचं बॅलन्स झालेलं आहे. त्याच्यानंतर इथं ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स 25,600. त्याच्यानंतर टू व्हॅल्यू ऑफ गुड्स मॅन्युफॅक्चर ट्रान्सफर्ड फ्रॉम मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट. आता हे मॅन्युफॅक्चर अकाउंटमध्ये 2 लाखाच्या वस्तू ट्रान्सफर झालेल्या आहेत, म्हणजे ते इथं फिनिश्ड गुड्स म्हणून 2 लाख घेतलेले आहेत ट्रेडिंग अकाउंट. म्हणजे त्याच एकाच कॉलम मध्ये फक्त त्याला खाली दाखवायचं. त्याच्यानंतर टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन. आता हे डेबिट साईडची क्रेडिट साईडची ज्यावेळेस आता इथं सेल्स घेतलेले आहेत 2,50,600 क्रेडिट साईडला. त्याच्यानंतर बाय क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स 30,000. आता हे लक्षात ठेवायचं, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला पहिला जो आयटम असतो तो सेल्स असतो. सेल्स म्हणजे आपण आपल्या फॅक्टरीमध्ये आपल्या कंपनीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग केल्यानंतर आपण ते सेल करतो, दॅट इज इन्कम, दॅट इज आवर गेन्स. म्हणून ते क्रेडिट साईडला आपण घेतो, त्याला बाय सेल असं 2,50,600 आपण इथे घेतलेलं आहे. त्याच्यानंतर बाय क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स. त्याच्यानंतर मग इकडं हे क्रेडिट डेबिट साईडचे आयटम्स आपण घेतलेले आहेत आणि इथे हे टोटल येत आहे बघा 2,80,600 2,80,600. तर अशा पद्धतीनं हे काय झालेलं आहे माहिती आहे का, इथं ग्रॉस प्रॉफिट हे 55,200 हे ग्रॉस प्रॉफिट आलेले. मग हे ग्रॉस प्रॉफिट इज ट्रान्सफर टू क्रेडिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. मग इथं बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन 55,200 हे कशामध्ये घ्यायचं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला घ्यायचं. प्रॉफिट झाला म्हणून. जर इथं लॉस झाला असेल तर ते डेबिट साईडला आलं असतं. मग आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे डेबिट साईडचे आयटम्स बघा,
टू ऑफिस एक्सपेन्सेस